पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे आणि अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच बैठक आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बैठकीला ऑनलाईन उपस्थित आहेत। पुणे विभागीय कार्यालयात बैठकीला आता सुरुवात होती आहे। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। निलेश, पुणे डीपीडीसीची महत्त्वाची बैठक आहे। पालकमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच ही बैठकीला उपस्थित आता राहिलेल्या आहेत। काय नेमके सध्या या संदर्भातले तपशील येतात? अनुपमा, खरं तर पुण्यातील विधान भवन या परिसरामध्ये आता ही बैठकीला सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यातील आमदार असतील, खासदार असतील, एवढेच नव्हे तर माधुरी मिसाळ मंत्री आणि दिलीप भरणे हे सुद्धा या ठिकाणी बैठकीला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। काही मिनिटातच त्या बैठकीला सुरुवात झालेली असेल, कारण मुंबईतून स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बैठकीमध्ये सहभागी होतील आणि अर्थसंकल्पाच्या आधी या नियोजन समितीची बैठक या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या बैठकीमध्ये जिल्ह्यातील विविध संघटना असतील किंवा विकास कामं असतील याचा आढावा जो आहे तो या ठिकाणी घेतला जातो आणि लागलेला जो निधी आहे तो निधीबाबत या ठिकाणी महत्वाची चर्चा आहे ती केली जाणार आहे। आणि त्यासाठी आता पालिका अधिकारी असतील किंवा पिंपरी चिंचवडचेही पालिका अधिकारी असतील ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। महापौर सुद्धा झालेले आहेत, ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। थोड्या वेळातच या ठिकाणी सुनेत्रा पवार जे आहेत ते या बैठकीमध्ये सहभागी होतील। अर्थात बैठकीला सुरुवात झालेली आहे, मात्र काही तांत्रिक गोष्टीमुळे ही बैठक थोडीशी लांबली पडल्याची आपल्याला पाहायला मिळतात। पण बैठक आता ही थोड्या वेळात सुरू होईल। दुसरी महत्वाची बाब म्हणजे या बैठकीनंतर म्हणजे साधारण ही बैठक 1च्या सुमारास संपेल। त्यानंतर मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस हे सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुण्याचा आढावा घेणार आहेत। विविध संघटना असतील याचा आढावा त्या ठिकाणी घेणार आहेत। याही बैठकीला म्हणजे दुसऱ्याही बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसोबत पुण्यातील अधिकारी किंवा आमदार खासदार हे सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी असणार आहे। त्यामुळे पुण्यामध्ये आज दोन महत्वाच्या बैठका ज्या आहेत ते होत आहेत। पहिलं बैठक जी आहे ती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नियोजन समितीची बैठक आहे, तर दुसरी बैठक जी आहे ती 1 वाजता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नियोजन समितीची दुसरी बैठक सुद्धा या ठिकाणी पार पडणार आहे। त्यामुळे आता या ठिकाणी आपण पाहतो की जिल्ह्यातील सगळेच अधिकारी जे आहेत, वरिष्ठ अधिकारी ते सुद्धा या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। ठीक, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून रहा निलेश। या एकंदरीतच बैठकीमध्ये कामकाजातला सगळा आढावा डीपीसीचा घेतला जाणार आहे। 2026-27चा आराखडा तयार करून निधीची मागणी होणार आहे। त्यामुळे काय काय नेमकं आता या बैठकीमध्ये होतं आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी जोडले जाऊया, आणखी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहा।